चालू करा. नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. आपण पाहून राहिलो तो इंडियन पॉलिटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहून राहिलो. पहिला महत्त्वाचा भाग पाहिला मूलभूत अधिकार, भाग 3, कलम 12 ते 35. कोणते मूलभूत अधिकार या देशाच्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी देशाच्या संविधानात जोडले आहे. ठीक आहे, 7 मूलभूत अधिकार होते, एक कॅन्सल केला, संपत्तीचा अधिकार राहिले 6. ठीक आहे, मग त्याच्यानंतरच्या भागावर आपण आलो मूलभूत कर्तव्य, राज्यघटनेचा भाग 4. ठीक आहे, कोणता भाग 4, मार्गदर्शक तत्वे, भाग 4, कलम 36 ते 51. याच्यात का दिलेला आहे तर देशातल्या सरकारनं लोकांच्या हिताचे कल्याणाचे कसे कायदे करावे, सरकारनं कसं वागावं हे कोण शिकवते तर संविधानातला भाग 4 शिकवते. ठीक आहे, मार्गदर्शक तत्वे. आणि देशातल्या लोकांना ठीक आहे मूलभूत अधिकार दिले आहे का, तुम्हाला कोणते मूलभूत अधिकार आहे. ज्या गोष्टी द्यायला पैसे लागते त्या टाकल्या मार्गदर्शक तत्वात, ज्या फुकट देता येते ते टाकले मूलभूत अधिकार. भारतभर फिरायचं स्वातंत्र्य, चोट्या तुम्ही पैसे घे आणि लंगलंग फिर. ठीक आहे, भारतात कुठेही स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य. ठीक आहे, चोट्यात तुला जिथं वाटते तिथं प्रॉपर्टी घे, मुंबईत घे. ठीक आहे, मरीन ड्राईव्हच्या बाजूले. ठीक आहे, जिथं रेट आहे 80,000 रुपये स्क्वेअर फूट. ठीक आहे, तिथं जागा घ्यायची आहे का माझ्या गावच्या बड्डावर घ्यायची आहे पाय. ठीक आहे, बड्डावर एक तुला झोपडी बांधून देतो. ठीक आहे, आणि तिथंच राह. तर तुले वाटते तिथं कावं स्थायिक होय, वाटलं तर भगवे कपडे घाल, हिमालयात जा. ठीक आहे, काही तुले बंधनं. भारतात कुठेही व्यापार करण्याचं स्वातंत्र्य, कुठेही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणून यूपीचा माणूस महाराष्ट्रात येऊ शकते, महाराष्ट्रातला माणूस यूपीत जाऊ शकते. ठीक आहे, म्हणून त्याच्यामुळे राज ठाकरे काही करू शकते असं नाही. कारण देशाच्या प्रत्येक माणसाला कोणत्याही भागात जाऊन व्यवसाय करण्याचं का दिलं आहे, का दिलं आहे, स्वातंत्र्य दिलं आहे. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. आता मग याच्या कलम 44 मध्ये का दिलं आहे, सरकारनं कसं वागावं, तर त्याच्यात काही पॉईंट दिले आहे, त्याला अनुसरून सरकारनं खूप वेगवेगळे कायदे केले आहे. ठीक आहे, मग समान नागरी हक्क कायदा. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिणं चालू होतं तेव्हा सांगितलं होतं का या देशात कायदे बनवणाऱ्या 2 व्यवस्था पाहिजे नाही. हिंदूंसाठी वेगळे कायदे आणि मुस्लिमांसाठी वेगळे कायदे असे चालणार नाही, त्याचे विपरीत परिणाम होईल. हा एकमेव माणूस होता ज्यानं ठीक आहे हिंदू कोड बिल म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड मांडलं होतं. संविधानात तर लिहिलं पण त्याच्यानंतर कायदा आणण्याची प्रोव्हिजन केली होती लगेच पहिल्याच लोकसभेत, पण त्याला विरोध झाला तर त्यानं आपल्या पदाचा का दिला होता, राजीनामा. हा कायदा अजूनही भारतीय राज्यघटनेत पारित झालेला नाही. हा कायदा पारित झाला असता तर हिंदूंसाठी वेगळा विवाह कायदा आणि मुस्लिमांसाठी वेगळा विवाह कायदा आला नसता. म्हणून हिंदूच्या माणसाले दुसरी बायको पहिली असताना करता येत नाही, पहिलीपासून फारकत घ्या लागते, नाही तर ते मेली पाहिजे. याचा अर्थ तिचा मर्डर करायचा असं नाही, समजलं का. हां, नाही तर पुन्हा सर ठीक आहे नाहीच तलाक होत तर तिचा का करतो, मर्डर. शिवानी बस लवकर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आता इकडे लक्ष द्या. तर गाजलेले प्रकरण पाहिले याच्यात. ठीक आहे, शहाबानो, सरला मुदगल आणि सायरा बानो पाहिलं ना. हे झालं काल, हे डबल काही आता रिपीट नाही. याच्यानंतरचं कलम पाहू आपण, का पाहू. हां, याच्यानंतरचं कुठं गेलो रे बा. ठीक आहे, लक्ष द्या बे. ठीक आहे, हा कायदा अस्तित्वात न आल्यामुळे मुस्लिम स्त्रियांना तिहेरी तलाक व पोटगी सारख्या प्रश्नांना का जावे लागते समोर. हा कायदा पारित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल नावाचे विधेयक ठीक आहे संसदेत मांडले होते, पण हे विधेयक पारित होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा का दिला होता, राजीनामा. मग आता कलम 45 आहे. वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील मुलांना म्हणजेच 1ली ते 8वी पर्यंतच्या बालकांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत. ठीक आहे, लवकर जण माता माय. हा,
मग प्राथमिक शिक्षण सक्तीचे तर ह्या कायदा आपण मागच पाहिला डिटेल. आता भारतातल्या 1ली ते 8वी पर्यंतच्या पोट्ट्याले शिक्षण सरकार का म्हणते फुकट देतो. ठीक आहे, दप्तर, ठीक आहे, बॅग, पॅन्ट, शर्ट, चड्डी बन्यान नाही देत सरकार, ते मायबापाला घ्या लागते. ठीक आहे. मग आता ह्या कायद्यात याला 86वी घटना दुरुस्ती म्हणते. कितवी? 86वी घटना दुरुस्ती ही मांडली होती 2002ले अटल बिहारी वाजपेयी सरकारनं. जेव्हा सरकारले वाटलं की आपण बंद्या भारतातल्या पोट्याला 8वी पर्यंत फुकट शिकू शकतो, एवढे तिजोरीत पैसे आले आहे म्हणून तवा नाही दिलं. तवा काऊन नाही दिलं? तवा का नव्हती सोय. ठीक आहे, आता सोय झाली म्हणून सरकारने मांडलं आणि आता याचं विधेयक मनमोहन सिंग सरकारनं का केलं? पारित केलं. आता याले अनुसरून 86वी घटना दुरुस्ती मांडली कवा? 2002 साली. वय वर्ष 6 ते 1ली ते 8वी. अटल बिहारी वाजपेयी यांनी मांडली होती पण मंजूर झाली नाही. मग 2009ले प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत कायदा केला. हा कायदा लागू केला 1 एप्रिल 2010 नवीन एज्युकेशन इयर पासून. कोणत्या कलमाले अनुसरून 86वी घटना दुरुस्ती केली? कलम 45ले अनुसरून. राज्यघटनेत किती कलम जोडले? 3. यानं किती कलम जोडले? 3. 21 ठीक आहे. मूलभूत अधिकारात आता मूलभूत अधिकार झाला शिक्षणाचा अधिकार. 1ली ते 8वी पर्यंतच्या सर्व पोट्याच्या शिक्षणाची जबाबदारी भारत सरकार घेईल. कलम 51 मध्ये टाकलं 11वं मूलभूत कर्तव्य. ठीक आहे, पालकांचं कार्य कर्तव्य कुठं टाकायचं? पोट्याले शाळेत पाठवायचं. आणि 300 क मध्ये टाकलं सर्व खर्च याचा कोण उचलेल? भारत सरकार. दरवर्षी याच्यावर दरवर्षी स्टॅम्प पेपरवर लिहून न्यायचं आपल्याकडून, याच्यावर प्रश्न येईल नाही असं. ठीक आहे, दरवर्षी काही प्रश्न येईल. किती घटना दुरुस्ती? 86वी. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत. याला इंग्लिशमध्ये म्हणते राईट टू एज्युकेशन ऍक्ट. खाजगी जरी शाळा असेल ख्रिश्चन मिशनरीच्या, त्याच्यातही 25% जागा गोरगरिबाच्या पोरासाठी कार्य राखीव. ठीक आहे, त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागते. ठीक आहे, वेबसाईटवर जाऊन राईट टू एज्युकेशन ॲक्टची वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन. फक्त अट आहे का तुमचं घर 2 किलोमीटरच्या का पाहिजे आत. ठीक आहे, जमन का मग? जमन का? मग कलम 45 ऑलरेडी होतो. 3 कलम 86व्या घटना दुरुस्ती नवीन जोडले. 21 51 मध्ये 11वं कर्तव्य आणि 300 क. 300 नाही, 300 आहे. 300 आहे संपत्तीचा अधिकार कायदेशीर. ठीक आहे, जमन का मग? जमन का मग कलम 46 पहा का म्हणते. आता आलो आठपत आपण 51 पर्यंत चाललो. ठीक आहे, लगेच मार्गदर्शक कर्तव्य खतम झाले. ठीक आहे, मार्गदर्शक तत्वे खतम झाले का मग होईल मूलभूत. ते एकाच दिवसाचं चॅप्टर आहे. मग मी तुमच्या उरावर बसणार आहे. ठीक आहे, आणि चांगला नाचणार आहे छातकाडावर बसून. ठीक आहे, का घेणार आहे? टेस्ट. मग 46 कलमात का दिला आहे? SC STच्या SC ST व आर्थिक दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करणे. मग आता याचं हितसंवर्धन कसं करायचं? SC STचं शैक्षणिक लिहिलं आहे. मग आता हे शिक्षण नाही आहे म्हणून वंचित होते. यायले शिक्षण नाही म्हणून याच्यावर अन्याय होत आहे याची जाणीव होत नाही. म्हणून याच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी यायले का दिलं? आरक्षण. का दिलं? मग कलम 46 अनुसरून आरक्षण दिलं. हे लक्ष द्या रे. आणि मग इतर आर्थिक दुर्बल घटक म्हणजे कोण? तर OBC. आता हे OBC स्वतःले लय ग्रेट शाईने समजतात. ठीक आहे, म्हणजे कुणब्या इथंच 3-4 कुणबी आहेत. तिरे कुणबी, धनुजे कुणबी, ठीक आहे, खैरे कुणबी, दखने कुणबी. त्याच्यात तिरे कुणब्यात मी आम्ही वरची तिरे कुणबी आहे. अरे साल्या तिरेच होय तरी तू चोट्या. त्याच्यात या स्वतःला ग्रेट समजते. मी वरचा कुणबी आहे. तू आता कुणबी वरचा का आणि खालचा का? कुणबी कुठचा आहे? आता त्याच्यात कॅटेगरी आम्ही वरचे कुणबी होय. कुठचे होय? अरे लयच आहे. अबे चोट्या तुला लॉंग फॉर्म पाय, तू पाय. तुला लॉंग फॉर्म काय? अदर. बरं OBC स्वतःले SC ST पेक्षा आम्ही वरचे आहे. अबे चोट्या लॉंग फॉर्म पाय तुला लॉंग फॉर्म पाय. बरं अदर बॅकवर्ड क्लास. तू त्याच्यात बी अदर मध्ये आहे. तुला एवढं शहाणपण आहे तर तुझ्या फॉर्म ओपन मधून भर. तू काय नाही इकडे OBCतून आरक्षण घेऊन राहिला. मग असं आहे. तर काही कोणाला जास्त स्वतः ग्रेट शाईनं समजायची गरज नाही आहे. आता ठीक आहे, हे जे OBC आहे ते OBC लय जनगणनेनं लय मोठी संख्या आहे पण सरकार मोजाले तयार नाही.
तर आता लक्ष द्या, मग ओबीसीच्या ठीक आहे या कलम 46 ले अनुसरून ओबीसींना आरक्षण मिळावं याच्यासाठी भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिणं चालू होतं तेव्हा त्यानं पहिले आपल्या 2 मोठ्या कम्युनिटीला आरक्षण दिलं, एक एससी आणि एक एसटी. ज्याला समाजात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही त्याला शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण. ठीक आहे, पण ओबीसी नव्हता. जनरल कॅटेगरी आणि एससी एसटी याच्या मधात खूप मोठा समाज खितपत पडला होता. लय मोठा समाज आहे. 52% भारतात मेजॉरिटीनं ओबीसी आहे. मी नाही म्हणून राहिलो, कोण म्हणते मंडल आहे. माझ्या घरची आकडेवारी सांगून राहिलो मी. माझ्या घरचं मी काहीच सांगत नाही, हे जास्तच नाही आहे माझ्या घरी. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. आता ह्या जो मंडल आयोग स्थापन झाला, मंडल आयोगानं तुम्हाला 27% ओबीसीला आरक्षण दिलं. किती टक्के? तुम्हाला सांगतो ते बी ओबीसीला भेटलं नसतं. जेव्हा संविधान लिहिलं 26 जानेवारी 1950 ले, ठीक आहे, जेव्हा राज्यघटना लागू केली तर 3च ब्लॉक होते. ठीक आहे, एक जनरल कॅटेगरीचा, एक एससीचा, एसटीचा. ओबीसी बंदे जनरल कॅटेगरीत येत होते. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक कलम घुसाडून ठेवलं, कलम 340. 340 कलम म्हणते का या भारतातील इतर मागासवर्गीय प्रवर्गांच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने एखादा आयोग स्थापन करेल. कोण म्हणते? कलम 340 घुसाडून दिलं. जायले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसीला कळले नाही, त्याने ऐकून घ्या. 300 आणि 341 आहे एससी आणि 342 आहे एसटी साठी. म्हणजे पहिले ओबीसी घुसाळले त्यानं. ठीक आहे का? हे तुमचं वय म्हणून मग संसदेत जेव्हा बवाल झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तवाच म्हणे यायला आरक्षण द्या. तर वल्लभभाई पटेल का म्हणे हे ओबीसी कोण होई म्हणे, का म्हणे हे ओबीसी कोण होई म्हणे, कशाला यांना आरक्षण पाहिजे, तुमचं दिलं मोकळ व्हा, अगाऊ काय भल्लीच तुम्हाला किवाली दुसऱ्याची. ठीक आहे, तर मग त्याच्यावर लय प्रश्नाचा भडीमार झाला. हे तुम्हाला भेटलं, तुमचं घेतलं, चूप राहा, अगाऊ जास्त बोलायचं नाही. तरी मग 1953 ले संसदेत थोडासा बवाल झाला तर नेहरूनं काका कालेकर आयोग नेमला होता. काका कालेकर, त्या काका कालेकरच्याही शिफारशी पुंगळ्या केल्या आणि ठेवून दिल्या. का कुचक असं म्हणलं का? ठीक आहे, मग काका कालेकर राहिला. मग संसदेत काँग्रेसनं पुन्हा ओबीसीच्या आरक्षणाला हात लावला. मोरारजी देसाई आला. मोरारजी देसाई आणीबाणी गेल्याच्या नंतर तर मोरारजी देसाईनं ओबीसीचं पहिल्यांदा आरक्षण देण्यासाठी आयोग नेमला, मंडल कमिशन. का नेमला? इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी मंडल आयोग. त्या मंडल आयोगानं इंग्रजांनं मोजलेली जातीनिहाय जनगणना 1931 ची जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी घेतली. इंग्रजांनं जातीनिहाय जनगणना मोजली. ढोरं मोजते, डुकरं मोजते, गधे मोजते, या बोलतात वाघ मोजते दर 4 वर्षांना, पण छोटे माणसंच मोजत नाही. ठीक आहे का? आम्ही किती आहे? ठीक आहे, मग आता लक्ष द्या. मग आता ठीक आहे, ओबीसीचं जे आरक्षण आहे तो आरक्षणाचा मुद्दा लय गाजला, कॉन्ट्रोवर्शियल खूप झाला. त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊ. ओबीसीचं मागं घेतला आहे बहुतेक आपण. ठीक आहे, शिकवलंय नाही घेतलाय, नंतर पाऊस. ठीक आहे, तर कलम 46 व कलम 340 ले अनुसरून ओबीसी आयोगाची स्थापना केली होती. मोरारजी देसाईनं मंडल आयोग स्थापन केला. 46 व कलम 17 व 16 ला अनुसरून भारतीय राज्यघटनाकारांनी एससी एसटीच्या 2 प्रवर्गाला शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षणाची तरतूद केली. राजकारणामध्ये बी केली. लोकसभेत जागा राखीव आहे. ठीक आहे, विधानसभेत जागा राखीव आहे कोणाले? एससी एसटीले. व सरकारी नोकऱ्यामध्ये ठीक आहे पहा. मग त्यामुळे केंद्रीय स्तरावर सरकारी नोकऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये 3च प्रवर्गात आरक्षण दिसून येत होते. किती प्रवर्गात? 3. ठीक आहे, मग 3 प्रवर्ग कोणते? तर ओपन म्हणजे जनरल कॅटेगरी एससी. एससी एसटी व्यतिरिक्त भारतातील बराचसा समाज आर्थिक व सामाजिक शैक्षणिक दुर्बल व मागास होता.
हा सरळ सरळ सर्वसाधारण गटामध्ये म्हणजे जनरल कॅटेगरीत मोडला जात होता. त्यामुळे या समाजाला सुद्धा उन्नत करण्यासाठी आरक्षणाची गरज होती. म्हणून अशा समाजाच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी राज्यघटनाकारांनी कलम 340 संविधानात का केले? अंतर्भूत केले. ठीक आहे. कलम 340 म्हणते का या भारतातील इतर मागासवर्गीय लोकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक हे भाऊ आर्थिक गोष्टीवर भारतात आरक्षण देता येत नाही, तरी आमच्या बापून का केलं? दिलं. आम्ही दिलं ना. जनरल कॅटेगरीत 8 लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्याले आरक्षण दिलं. देताच येत नाही. राज्यघटनाकार म्हणते देता येत नाही. शैक्षणिक आणि सामाजिक आवाजे मागास काऊन देता येत नाही? तर पैसा असून समाजात जगाची प्रतिष्ठा नव्हती. कारण तुम्हाला सांगितलं ना का महात्मा ज्योतिबा फुले खडकवासला धरणाचे का होते म्हणलं? ठेकेदार होते. घरचे लबालब पैसे, शेती बम होती. पण ब्राह्मणाच्या लग्नातून हकलून दिलं. ठीक आहे. आता बँडच्या पुढं नाची आपली टिंग टिडिंग 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 वयाच्या 13व्या वर्षी का समजते त्याले? झाले आपले समोर समोर धरलं ब्राह्मण फेकलं. चालला म्हणे ब्राह्मणाच्या लग्नात समोर समोर कोण राहिला मायाच्या वय तिकडं म्हणे दिलं त्याने. तिथे ते रडत रडत घरी आली. मग बाबा आपल्यापाशी सर्वच आहे, मले काऊन हाकललं लग्नात? ठीक आहे. असं काऊन म्हणलं? तेव्हापासून भूत घुसलं त्याच्या डोक्यात ब्राह्मणोत्तर चळवळीचं का या ब्राह्मणाला यायची जागा दाखवून द्यायची. ठीक आहे. तर तवा कुठं जाग्यावर आली. मग त्यानं खूप मोठी चळवळ चालू केली, ब्राह्मणोत्तर चळवळ. नाही तर ठीक आहे त्याच्या अगोदर शिक्षणाचा अधिकार नव्हता. ते शिकले मग त्याच्यानंतर आणि बस त्याच्यानंतर भूत घुसलं डोक्यात. ठीक आहे. खतरनाक चळवळ चालू केली. कलम 340 भारतातील कलम 340 का म्हणते? भारतातील इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती एखादा आयोग नियुक्त करू शकतो. भारतीय संसद अस्तित्वात आल्यानंतर ओबीसीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने सर्वप्रथम 1953 कोणता कमिशन नेमलं? काका कालेकर आयोगाची स्थापना केली होती. पण या आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या नाही. काँग्रेसनं हातच नाही लावला. म्हणून तर आता ह्या राहुल गांधी करून राहिला आम्ही ओबीसीची जनगणना करू, अमक करू, ढमक करू. ठीक आहे. तुम्ही जाहीरनामा जाहीर करा ना. आम्ही आमची सत्ता आल्यावर आम्ही हे देऊ. ओबीसीची जाती न्याय जनगणना, EVM रद्द. ठीक आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ. ठीक आहे. असे कसे लोक मत नाही देत तुम्हाला? हे बहीण बयाडाची भरती लेखायला नाव डोकसं नाही, मला तरी विचारायला पाहिजे. ठीक आहे. अब का अगर सत्ता आल्यावर का नाही देत आहे? ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे पुन्हा लिहायचं. ठीक आहे. जे जे भ्रष्टाचारी नेते इतर पक्षातून तिकडल्या पक्षात गेले त्याची पूर्ण चौकशी. ठीक आहे. पार. मग आता लक्ष द्या. या आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या नव्हत्या. त्यानंतर 78ला मोरारजी देसाई सरकारने मंडल आयोगाची का केली? स्थापना. कोणाची केली? मोरारजी देसाई सरकारने. ठीक आहे. 1900 ठीक आहे 1900 ठीक आहे 1900 ठीक आहे 89 मध्ये ठीक आहे ओबीसी आरक्षणाबाबत तरतुदी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ठीक आहे PB सरन्यायाधीश नाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते न्यायाधीश PB मंडल यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आयोगाची का केली? स्थापना. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता यायनं शिफारशी लगेच एका वर्षात सादर केल्या. कोण? मंडल आयोगानं. पण मंडल आयोगाच्या शिफारशी आल्यावर इंदिरा गांधी 80ले पंतप्रधान झाली. का झाली? 80ले. इंदिरा गांधीनं अजिबात ओबीसीच्या आरक्षणाला हात लावला नाही. मग का नाही मी असं बोलल्यावर राग येते काय काही लोकांनी. ठीक आहे सर तुम्ही तर काँग्रेसमध्ये येणार आहे, काँग्रेसला शिवाय देता. जे केलं ते केलं, मान्य करा. ठीक आहे. का तुम्ही हात नाही लावला? इंदिरा गांधी 84 पर्यंत का होती पंतप्रधान. मग तिची हत्या झाली. मग कोणाला? राजीवनंही हात लावला नाही. शेवटी मग राजीव गांधीचं सरकार गेल्यावर VP सिंग आला. कोणाला? VP सिंग. आणि VP सिंग ना ठीक आहे VP सिंग ना ठीक आहे 1989ले ओबीसीले आरक्षण द्यायचा कायदा संसदेत मांडला. माझं सरकार पडलं तरी 72 म्हणे पण मी ओबीसीला आरक्षण देईन. तर VP सिंगनं ओबीसी आरक्षणाचं विधेयक जेव्हा मांडलं होतं ना तेव्हा 85 BJPचे खासदार निवडून आले होते. ठीक आहे 85 BJPचे खासदार निवडून आले होते. ठीक आहे. राम मंदिराची यात्रा झाली होती मग इलेक्शन झालं होतं.
ठीक आहे, सोमनाथवरून निघाली होती अयोध्येले, ठीक आहे. तर त्याचा एवढा इम्पॅक्ट पडला, हा लोकायले देव आवडला ना. तेव्हापासून तर रामाचा वापर करत आहे ना हे, का राम आपल्याला केंद्रात सत्तेवर बसू शकते, हे तेव्हा त्याचे. कारण 1984च्या जनरल इलेक्शनमध्ये, ठीक आहे, 1984च्या जनरल इलेक्शनमध्ये बीजेपीच्या फक्त 2 जागा होत्या. किती जागा होत्या? हां, बीजेपीची स्थापना झाली 80ले, ठीक आहे. 84च्या लोकसभेत किती जागा बीजेपीच्या? 2. आणि 89ले डायरेक्ट 85, पुरा बेडा पार. आणि इथून कळलं मग का देवाले जर वापरला आपण तर देव आपला फायदा करून देऊ शकते. बस तेव्हापासून बमाट रामालेच घोटणं चालू आहे, ठीक आहे. आता राम 6 पॅक्सवाला ॲपवाला केला होता त्यानं. पहिले किती मस्त रामाचा फोटो राहे, संजय, ठीक आहे. अबे रामाचा फोटो घरी किती संजय राहे, बाजूले लक्ष्मण, सीता, ठीक आहे, राहे ना. हां, संजय होता राम, अशी बॉडी गिडी नव्हती. आता एकदम बॉडी बिल्डर राम बनवला आहे, ठीक आहे का नाही. म्हणजे अरे तुम्ही देवाले बी असं विद्रुपीकरण करत आहे देवाचं बी, ठीक आहे. देव कसा, त्याची मूर्ती कशी आहे का नाही, असं आहे. मग 85 खासदार आले, बस तेव्हापासून बीजेपी मागं पाहूनच नाही आले. आणि आता तर पुरा लोक पुरे जवान पोट्याले बयाड करून टाकलं त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर, ठीक आहे. आता तर लोकांच्या अंगातच येणार आहे 22 तारखेपर्यंत, ठीक आहे. जय श्रीराम, ठीक आहे. तर ठीक आहे, मंदिर उभं झालं का प्रत्येकाची इच्छा आहे मंदिर उभं व्हावं. आणि मग तिथं ज्या पोट्याले नोकऱ्या लागणार नाही, मी त्याच्यापाशी एक कटोरो देणार आहे. आणि त्या मंदिराच्या समोर एक नवीन, ठीक आहे, नवीन धंदा चालू करणार आहे, ठीक आहे. भिकारी बेरोजगार योजना. कोणती? आणि आता लक्ष द्या रे, आता लक्ष द्या. मग इकडे लक्ष द्या. आता पाहू आपण काका कालेकर आयोग. लक्ष द्या बे. काका कालेकर आयोगाची स्थापना झाली 29 जानेवारी 1953. कलम 340 ला अनुसरून. ओबीसीला कोणीच आरक्षण नाही दिलं म्हणलं, काँग्रेसनं हात बी नाही लावला, ठीक आहे. आणि बीजेपीनं काय केला, हे जे 85 निवडून आलते ना, ठीक आहे, तर व्हीपी सिंगनं जेव्हा विधेयक मांडलं, त्या बीजेपीनं व्हीपी सिंग सरकारचा पाठिंबा काढला आणि व्हीपी सिंगचं सरकार पडलं. जेव्हा जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा येईन, जनगणनेचा मुद्दा येईन, तेव्हा तेव्हा राम आडवा येईन. आणि हे रामाले आडवे करण आपल्या मनात, ठीक आहे. कारण ओबीसी समाजच हा धार्मिक आंधळेपणात लटकला आहे, दुसरा नाही. यशित भाऊ सो कॉल झाले आहे, ते ब्राह्मणानंतर त्याचा नंबर लागते. तुम्ही शूद्र व्हान आता काही दिवसानं, ठीक आहे. हा, तशीच गेलेली केस आहे तुमची. तुम्ही कर्मकांडात पुरे लटकलेली आहे, ठीक आहे. कारण लोकायले देव धर्म म्हणलं का तिथं काहीच चालत नाही. आणि बीजेपीनं हिंदू धर्म आणि राम पुरा आपलाच करून टाकलाय, ठीक आहे. मग काँग्रेसमध्ये जर एखादा माणूस देवाला मानत असेल तर तो हिंदू नाही सोय म्हणते ह्या, ठीक आहे. तर असं करून टाकलाय. म्हणून या ओबीसीला जेव्हा आरक्षण मिळणार होतं तर यानं पाठिंबा काढला. व्हीपी सिंग कोण होता? व्हीपी सिंग हा माणूस संस्थानिक होता. त्याच्या घरी 3,500-4,000 हजार एकर जमीन, बंगला, ठीक आहे. तेव्हा त्याच्यापाशी मर्सिडीज बेंज होती. कोणापाशी? व्हीपी सिंग पाहिजे. एवढं बम पैसेवालं होतं. काही गरज नव्हती ओबीसीला आरक्षण द्यायची. पण त्याला वाटलं माझं सरकार पडलं तर 72 म्हणे पण मी देईन. त्यानं आरक्षणाचं विधेयक म्हणलं, बीजेपीने पाठिंबा काढला आणि सरकार पडलं. कोणाचं? व्हीपी सिंगचं. म्हणजे तुम्हाला काँग्रेसनं बी नाही दिलं, बीजेपीनं बी नाही दिलं. मग आता म्हणे राहुल गांधी, आता आम्ही ओबीसीची जनगणना करू. आता जाग आली का आता द्या लागते बा, नाही तर ते उरावर येते. तर उरावर आल्यावर आहे सगळे, तोपर्यंत नाही. लय मोठा मुद्दा गाजून राहिला, ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग काका कालेकर 31 मार्च 1955 याने शिफारशी सादर केल्या. या आयोगाने सांगितलं का भारतातील 2399 जाती मागास असल्याचे नमूद केले. त्यापैकी 837 जाती ह्या अति मागास होत्या. कोण म्हणते?
काका कालेकर, पण या आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारने स्वीकारल्या नाही. मग आला मंडल, पीबी मंडल याचं नाव होतं. खतरनाक कमिशन होतं, स्थापन केलं. घोषणा झाली, पीबी मंडलची घोषणा केली का आम्ही ओबीसी साठी, ठीक आहे, ओबीसीच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासवर्गीय मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी आम्ही एक आयोग स्थापन करणार आहे, अशी घोषणा केली मोरारजी देसाईनं. जनता दलाचं सरकार आलं होतं. कोणाचं? जनता दलाचं. इंदिरा गांधीचं सरकार गेलं आणीबाणीनंतर याचं आलं. टिमिक पंतप्रधान किती चालला जनता दलाचा? 2 वर्ष. टिमिक. मग 78ले मोरारजी देसाईचं का आलं सरकार. आणि मग त्यानं 7 जानेवारी याची स्थापना केली, 7 जानेवारी 1979. मग कलम 340 नुसार 31 डिसेंबर 80ले यायनं शिफारशी सादर केल्या आणि यायचं सरकार पडलं. मग कोणा झालं? इंदिरा गांधी सरकार याच्या पहिले शिफारशी सादर केल्या होत्या. मग लागू नाही केल्या. लागू कोण केल्या? 7 ऑगस्ट 1990ले व्हीपी सिंग जनता दलाच्या सरकारनं. बीजेपीचा पाठिंबा होता 85 खासदारासहित व्हीपी सिंगले. पण जसं ओबीसीचं आरक्षण आलं त्यानं पाठिंबा काढला, विषय खतम, पाठिंबा काढून टाकला. भारतातील इतर मागासवर्गीयांच्या जातीचा अभ्यास करून त्याच्या आरक्षणाबाबत शिफारशी करणे. ठीक आहे. मग आता का म्हणते पहा, मंडल आयोग शिफारशी का केल्या? मंडल आयोगाने भारतातील 52% लोकसंख्या ओबीसी प्रवर्गात आहे असे नमूद केले. किती? आणि आकडेवारी कवाची घेतली? 31ची. कारण 31 मध्ये इंग्रजांनी का केली होती? जातीनिहाय जनगणना. मग आता मंडल आणि ओबीसीच मोठा प्रवर्ग आहे. आता लोकसंख्या वाढली तर यायची लोकसंख्या वाढली असेल ना, लेकरं पैदा करणारी जमातच आहे भारतातली. कोण? ओबीसी. ठीक आहे. अभि यायचीच लोकसंख्या जास्त आहे ना. ठीक आहे. मग मंडल आयोगाने भारतातील पहा का म्हणते, मंडल आयोगाने भारतातील 3743 जाती ओबीसी प्रवर्गात टाकल्या. त्यापैकी 2108 जाती अति मागास असल्याचे का केले? नमूद केले. या आयोगाने हिंदू बरोबरच ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, शीख ह्या वर्गातील अतिमागास जातीचा सुद्धा अभ्यास केला. ओबीसी फक्त चोट्यो, ओबीसी फक्त हिंदू मध्येच नाही आहे, खाटीक मुस्लिमात बी आहे, खाटीक हिंदूत बी आहे, सोनार मुस्लिमात बी आहे, सोनार इकडे बी आहे, धोबी मुसलमानात बी आहे, धोबी हिंदूत बी आहे, नावी मुसलमानात बी आहे, नावी हिंदूत बी आहे. तुम्हाला असं वाटते का बाय आपल्याच ह्याच्यात आहे का? सर्व नाही, तिकडल्या ह्याच्यात आहे. मग मुस्लिमातले आता पहा, काही मुसलमान पैसेवाले आहे ना बे, रिच आहे ना काही, मग त्याला नाही घेतलं. जे मग ज्या गोरगरीब जाती आहे मुसलमानातल्या त्या बी टाकल्या, जैनातल्या बी टाकल्या, ठीक आहे, ख्रिश्चनामधल्या बी टाकल्या, सगळ्या जातीचा अभ्यास केला, सगळ्या धर्माच्या, ठीक आहे, मागास जातीचा अभ्यास केला. त्यासाठी मंडल आयोगाने 1961ची नाही 31ची, कितीची? 31ची लोकसंख्या, ठीक आहे, कादरली ग्राह्य. ठीक आहे. या आयोगाने ओबीसीला एकूण शैक्षणिक संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षणाची तरतूद केली. आता ओबीसीले आरक्षण पाहिजे होतं किती? 52. मला का म्हणायचं आहे, जे लोक जेवढे त्याला द्या, बाकी तुमचं तुम्ही घेऊन घ्या, सोपं आहे. ठीक आहे. तुम्ही 5% आहे 5% घ्या, आम्ही 52 आहे आम्हाला 52 द्या. SC 16% द्यायला 16 द्या. ठीक आहे. 8.5%, ठीक आहे, ST 8.5% आहे त्याला 8.5 द्या, SC 16% आहे त्याला 16 द्या, खतम. अगाऊ कायले भांडत. पण हे राजकारण असं आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं का कोणत्याच सरकारने आरक्षण हे, ठीक आहे, 49.5% वर देऊ नये. असं का? आणि मग आता केंद्राचं 59.5%, 10% आरक्षण जास्त गेलं आणि येऊन जाऊन इंदिरा साहनीचा दाखला देते. कोणाचा? इंदिरा साहनी नावाची बाई होती, तिनं मंडल आयोगाच्या शिफारशीचा कायदा झाल्याबरोबर सुप्रीम कोर्टात केस टाकली पट्टीनं. ठीक आहे. आणि त्याच्यात त्या इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं का कोणत्याही राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आपल्या एकूण आरक्षणाच्या 49.5% वर आरक्षण देऊ नये. मग पाहता व्हीपी सिंग सरकारने 7 ऑगस्ट 1990ला संपूर्ण भारतभर लागू केल्या या शिफारशी. त्यानंतर व्हीपी सिंग सरकार अल्पमतात येऊन त्यांना आपल्या पदाचा का द्यावा लागला? राजीनामा. असा आहे बदमाश, खतरनाक. आणि तुम्ही पहा, तुम्ही गेम समजून घ्यायचा. ओबीसीची लोकसंख्या 54%, आरक्षण किती? 27.
SC ची लोकसंख्या आहे 15%. किती टक्के? 15. आरक्षण किती टक्के आहे? 15. किती टक्के आहे? 15. पाहता गेम पाहायचा कसा आहे खतरनाक. तुम्हाला एक गेम समजला आरक्षणाचा का पुरा हिशोबच लागून जाते. ज्याचं जेवढं आहे त्याला देऊन द्या. त्याचा पॅन्ट आहे पॅन्ट द्या, ठीक आहे. चड्डी आहे चड्डी द्या, जे आहे ते द्या. मग आता लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. लोकसंख्या का म्हटलं मी? लोकसंख्या आणि आरक्षण, ठीक आहे. आता लक्ष द्या रे, ठीक आहे. इकडे लक्ष द्या. SC ची लोकसंख्या 15% आहे तर आरक्षण 15% आहे. ST ची लोकसंख्या 7.5% आहे. आता 1% याच्यात जास्त आहे फक्त, ठीक आहे. तर याला किती टक्के आहे? 7.5% आरक्षण आहे. याची लोकसंख्या 16% आहे, ठीक आहे. याची 8.5% आहे भारतात, ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग OBC ची लोकसंख्या 52% आहे म्हणते. आता 52 तर वाढली असन, ठीक आहे, वाढली असन. किती टक्के आहे? 52. आणि आरक्षण किती मध्ये गुंडायला येईल? 27. वा रे वा, गब्बर शेख, ठीक आहे. आणि मग उरली जनरल कॅटेगरी. आता याच्यात पुन्हा एक आरक्षण दिलं EWS, ठीक आहे, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, ठीक आहे. आता याच्यात यायला आरक्षण दिलं 10%. हे लोक किती आहे माहीतच नाही. जनरल कॅटेगरीत इकॉनॉमिकल बॅकवर्डवाले किती आहे माहीतच नाही. त्याला आरक्षण किती दिलं? 10, ठीक आहे. आणि मग आता लक्ष द्या, आरक्षण किती गेलं? हे आरक्षण आहे टोटल करायची. हे आरक्षण होते 59.5%. किती? 5. उरलं किती? आबे छोटे उरलं किती? 41.5% आरक्षण. कोणासाठी उरलं हे? जनरल कॅटेगरी. कोणासाठी? हा, जनरल कॅटेगरीसाठी. आता जनरल मध्ये विषय असा आहे का OBCच्या पोराले, SC STच्या पोराले जनरल कॅटेगरीच्या पोरापेक्षा जास्त मार्क भेटले तर तो जनरल कॅटेगरीतली जागा घेते. मग असे किती लोक आहे SC ST OBCतले तोपचंद का जे लय हुशार आहे, ठीक आहे. तर असे फार थोडे आहे. खूप झालं तर 5-7% पोट्टे राहत असेल, 5%. मग 5% जरी याच्यातलं इलिमिनेट केलं, ठीक आहे. आता हे तर याच्यातले तर हे पोट्टे कुठं गेले? EWS मध्ये गेले ना, विकर सेक्शनवाले, ठीक आहे. मग म्हणजे आरक्षण किती उरलं होतं याच्यासाठी? 51.5%, ठीक आहे. किती टक्के? मग आता इथं पहा, इथं पहा, याची लोकसंख्या पहा, ठीक आहे. याची लोकसंख्या पहा 52.8, 52.8, 60, 60 आणि 16, 60 आणि 16, हा 76% लोकसंख्येले आरक्षण आहे 49.5%. पहा कसा गेम आहे. 52% लोकसंख्येले 27%, ठीक आहे. तुम्ही गेम समजून घ्या काय. तर जेवढी ज्याची हिस्सेदारी तेवढा वाटा त्याला भेटायला पाहिजे. बाकी तुम्हाला काय करायचं आहे करा. पण इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दाखला दिला का आरक्षण कोणत्याच राज्य सरकारनं केंद्र सरकारनं 49. आणि तुम्हाला सांगतो ब्राह्मण किती आहे? वंद्या भारतात 3% ब्राह्मण आहे. किती टक्के? 3%. मग त्याच्यात जैन आले. किती आले? जैन आले, पारशी आले, शीख आले, मुसलमान आले आणि हिंदू धर्मातले थोडेसे रिचवाले लोक आले. हे जर पकडले तर याची जर लोकसंख्या पाहिली ना, आता इथं पहा बे 76 EWS वाले असं समजू का 10% आहे, ठीक आहे. किती गेले? 10%. 76 10 86, उरले किती? 14% लोकांले एवढं आरक्षण आहे, ठीक आहे. याच्यात फक्त, ठीक आहे, याच्यातले फक्त 4% काढा तरी 10% लोकांनी 36% आरक्षण उरते. ते काढून टाका ना. ते पोट्टे OBC SC STचे तिकडे जाते ना उड्या मारून. तेवढं काढून टाका, 3-4% पोट्टे. म्हणजे तुम्ही विचार करा कम मोठा गेम आहे ह्या. आपल्यासोबत खेळलेला आपण बसलो जय श्रीराम भगवा, तू बस आलो शिलर, ठीक आहे. त्याचे पोट्टे फॉरेनले शिकायला जाईन. त्याचे पोट्टे कधीच दंग्या बिंग्यात तुले दिसणार नाही, ठीक आहे. गेम समज लो भाई, बहुत बडा गेम आहे ये, ठीक आहे. याच्यासाठी म्हणते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. SC समाजाचं असं आहे
ठीक आहे. भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर. ठीक आहे. त्या 3 शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या 3 शब्दात शिका, शिकत आहे. संघर्ष करा, चालू आहे. संघटित व्हा. हा नो. ठीक आहे. इकडं आठवलेचा गट, इकडं वंचित बहुजन आघाडी, तिकडं तो कोण आठवले अजून एक गट आहे ना, लय पक्ष बहुजन. ठीक आहे. BSP समाज BSP आहे ना, BSP वेगळा, आठवलेचा वेगळा, सब धिंगाणा आहे. मग यायचा OBCचा तर दूर दूरपर्यंत पता नाही, त्याचा काही विषय नाही आहे. मग आता इथं लक्ष द्या. हे कलम 47 OBC आरक्षण समजलं का? हा खतरनाक मुद्दा आहे. OBCचं राजकीय तर विषयच नाही. तुले तर राजकारणात आरक्षणच नाही, कोणाले? OBCले. SC STच्या तरी लोकसभेत आणि राज्यसभेत काय आहे? लोकसभेत आणि विधानसभेत काय? राखीव जागा आहे. OBCला 27 दिलं. कायच्यात दिलं? शिक्षण, सरकारी नोकऱ्या. आणि त्याच्यात बी बॅकलॉग नाही भरला आहे. कोणाचा? OBCचा. OBCचा बॅकलॉग नाही भरला म्हणजे जेवढ्या जागा निघते तेवढ्या OBCच्या भरतच नाही. तुम्ही माहिती अधिकार टाका केंद्र सरकारने का OBCच्या किती जागा खाली आहे कॅबिनेट सेक्रेटरीच्या आणि किती भरल्या ते तुम्हाला दाखवणं. मग आता लक्ष द्या. कलम 47 जनतेच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणे व सार्वजनिक आरोग्य उंचावणे. म्हणजे सरकार तुम्हाला तुमचा दर्जा उंचावण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा देईन. मग सिटी बस देईन शहरात उपलब्ध करून. मग त्याच्यानंतर तुम्हाला आरोग्याच्या सुविधेसाठी जिल्ह्यात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज काढून त्याच्यात औषधं, एक्सरे मशीन राहणार नाही. तुम्ही आलेत मरा. ठीक आहे. तर गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे का राहणीमानाचा दर्जा सुधारणे व सार्वजनिक आरोग्य उंचावणे. मग आता हे जे अरविंद केजरीवालनं ठीक आहे मोहल्ला क्लिनिक काढलं, हे कलम कशाला अनुसरून काढलं? 47. हा मोठाले हॉस्पिटल उघडले गव्हर्नमेंटचे, चांगले सोयी सुविधा असणारे. त्याची एक स्कीम आहे. ठीक आहे. अरविंद केजरीवालची फरिश्ते नावाची. कोणती? हा जबरदस्त स्कीम. कोणत्याही राज्याचा माणूस दिल्लीच्या सीमेत आला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्याला ब्रेनले मार लागला, 10 लाख रुपयाचं ऑपरेशन आहे. तर केजरीवाल म्हणते कोणत्याही दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये न्या, कोणत्या बी दिल्लीच्या सीमेच्या आत ॲक्सिडेंट झाला माणूस, भारतातल्या काडी कोणत्यातला कुठचाही असो, त्याचे पैसे दिल्ली सरकार भरण. कोण भरण? नाव बी खतरनाक आहे स्कीमचं, फरिश्ते. हे पहा बयाडाची भरती, आयुष्यमान भारत. अबे त्या सेवाग्रामले आयुष्यमानचं कार्ड नेलं, मोदीले आण म्हणे, पैसे नाही आहेत म्हणे, ते कार्ड वापस घेऊन जा म्हणे. सेवाग्राम हॉस्पिटल म्हणे मोदीले आणलं तरी पैसे नाही आहेत म्हणे, ते वापस नाही म्हणे, कार्ड काही कामाचं नाही म्हणे. ते त्या माणसाचं काम झालं होतं म्हणून सुखीचाच माणूस आहे. आता मी गावागावात जाऊन राहिलो, ते लोक सांगते मला. म्हणलं तू काय म्हणलं, तेव्हा भेटला असता तेव्हा तिथूनच व्हिडिओ घेतला असता. आयुष्यमान भारत 5 लाखाचा विमा चांगला आहे म्हणलं. ठीक आहे. त्याचं काम खतरनाक आहे. मग आता लक्ष द्या रे. ठीक आहे. तर लक्ष द्या. मग जिल्हा सामान्य रुग्णालय उभं केलं जिल्ह्यात. गावागावाहीत प्रायमरी हेल्थ सेंटर आहे ना. आणि त्याच्यात तुमच्या गावापासून दूर आलं तर एक मोठं गाव आहे, तिथं आहे जिल्हा उपकेंद्र, माहित आहे का? हा. मग ठीक आहे. प्रायमरी हेल्थ सेंटर आहे तुमच्या गावात, प्राथमिक उपचार केंद्र. इथं डिलिव्हरी पासून सगळी सोय राहते. मग पोट्याले काही 2 बूंद जिंदगीचे द्यायचे आहे, पोलिओ ट्रिपल वॅक्सिन द्यायचे आहे, तिथं न्या, महिन्याच्या महिन्या वजन करा, बरोबर आहे का? हां. काम काही खात नाही का? हां. मग त्याला रेफर करते काही तब्येत गिबेत बिघडली तर. कलम 48 गायी व इतर जनावरांच्या कत्तलीस मनाई. मग याले अनुसरून सरकारनं गोवंश हत्या प्रतिबंध का केला? कायदा का केला? याच्यात लय दुनियाभराच्या धिंगाणा आहे. आता गोवंश हत्याबंदी कायदा केला. सर याचे काही परिणाम, गायी वाचल्याच पाहिजे. ठीक आहे. त्याची हत्या झाली नाही पाहिजे. ठीक आहे. तर ठीक आहे, याचा ग्रामीण भागात विपरीत परिणाम झाला. तो परिणाम असा झाला का गायी बैल म्हातारे झाले का शेतकऱ्याचं असं एक मनात आहे का हे खाटकाले नाही इकायचे, खुट्यावर मेले तर चालले. बरेचसे शेतकरी विकत नाही.
पण काही शेतकरी म्हाताऱ्या जनावराले किंवा जे जनावर दूध देत नाही त्याला पोसू शकत नाही तर ते विकते. मग ते खाटकाला नाही विकत, थर्ड पार्टी विकते आणि ते थर्ड पार्टी खाटकाला विकते. मग खाटीक का करते? ठीक आहे, किंवा जो घेणारा आहे तो का करते? तर तो ज्याचा कत्तलखाना आहे त्याला विकते. मग कत्तलखानावाला का करते? त्याला मारते, त्याचं मांस डबाबंद करते, फॉरेनले पाठवते. त्याचे हाड, त्याची चमडी, चमडीचे बेल्ट, बॅगा, हाडाचा भुरका, कोलगेट. ठीक आहे, नाही का तुमचं कोलगेट का खूप चांगला आहे का? ठीक आहे, कॅल्शियम कुठून येते कोलगेटमध्ये? हे दाताला का पाहिजे कॅल्शियम? फॉस्फरस कायच्यात आहे? तुमच्या हाड आहे, ढोराचे हाड आहे. पावडर. सकाळी सकाळी नॉनव्हेज होता तुम्ही. ठीक आहे, का होता? नॉनव्हेज. मग लक्ष द्या, काहीच वाया नाही जात म्हणलं ढोरायचं, सगळंच हाड मांस सब. मग लक्ष द्या, युपी सरकारनं योगीनं आल्याबरोबर ह्या कायदा केला का म्हशीचे वंशज गोवंशी काही शिकता येणार नाही. तुम्हाला सांगतो, जे भाकड आहे म्हणजे ज्या डिलिव्हऱ्या झाल्या नाही किंवा गाय दूध देत नाही, लोकांना का नाही ढोरं मोकळे सोडून दिले. विकत नाही ना, हे इके. आता इकोत घ्याले कोणी नाही आणि नेणाऱ्याले मारते धरून. युपी मध्ये असा पन्नावते कोणत्यात घेऊन तो पुन्हा ढोरं नाही. मग का करते? म्हणजे रगेली वाढून गेली ना. ठीक आहे, मग का करायचं? लोकांनी दिले ढोरं मोकळे सोडून. कोणाच्या वावरात जाऊन? हा, लोकांच्या वावरात चरत राहते. हा, लोकांच्या कंप्लेन आहे खूप खूप काही. मग महाराष्ट्रात बी असाच कायदा केला होता. मग महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र बापून त्याच्यात बदल केले. मग गोवंश बरोबर इतर वंश, पाळीव प्राणी बी होते त्याच्यात. इतर म्हणजे का? तर म्हशीचे बी. मग म्हशी काढल्या त्याच्यात, फक्त गोवंश केलं. का केलं? पण त्याचे बी विपरीत परिणाम. तुम्ही खेड्यात जा, ठीक आहे, जनावरांच्या किमती पडल्या आहे ना. नाही तर पहिले ढोरं, ठीक आहे, किमती असा तेज राही मार्केट. आता कोणी विचारत नाही, कोणी घ्यायलाच तयार नाही, घेताच येत नाही. ठीक आहे, तर याचा मार्केट डायरेक्ट याचा, ठीक आहे, शेतीवर इफेक्ट पडते. कायच्यावर इफेक्ट पडते? शेतीवर. मग त्याच्यानंतर कलम 48 वन्यजीव व वन्य संवर्धन करणे. वन्यजीवाचे संरक्षण अधिनियम 1972, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, हे सगळे कायदे केले. वन संरक्षण अधिनियम 1880, प्राणी प्रदूषण अधिनियम 1977. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर हवा प्रदूषण अधिनियम 1981, ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000. हे कायदे सगळे कशाला अनुसरून केले? कलम 48(1) वन्यजीव व वने यांचं का करणे? संवर्धन करणे. तर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, जैवविविधता संवर्धन अधिनियम. जैवविविधता म्हणजे जीवांमधील विविधता जपून ठेवणे, इंग्लिशमध्ये कॉल्ड बायोडायव्हर्सिटी. वेगवेगळे प्रकारचे प्राणी पक्षी आढळते. त्याचे सिंह प्रोजेक्ट चालू केला 1972. मग केला व्याघ्र प्रकल्प चालू 1973. हे सगळे त्याला अनुसरून केलं. हत्ती प्रकल्प चालू केला. ठीक आहे, केव्हा? हा, मग क्रोकोडाईल प्रकल्प चालू केला 1974. ठीक आहे, तर असं आहे. तर याची परिषद झाली होती. जैवविविधता परिषद भरते, गाजलेली परिषद आहे. कुठं झाली होती जैवविविधता परिषद? तर जैवविविधता परिषद झाली होती नागोया. कुठे झाली होती? नागोया. ठीक आहे, कुठे झाली होती? ठीक आहे, तर नागोया जपानचं शहर आहे. आणि वेटलँड म्हणजे दलदलयुक्त जमिनीत. आता जे हिवाळा आहे, आता रशियातून प्राणी येते भारतात. ठीक आहे, कारण तिथं का पडणं चालू आहे? बर्फ. तिथं त्याला खाली अन्न नाही राहत, तर कुठे येते? भारतात दलदलयुक्त जेवढे तळ आहे, सागर किनारी आहे, इथं किडे माकुडे खाते, त्या दलदलातले जगते. जसा उन्हाळा लागला तसे पुन्हा तिकडे वापस जाते. तेव्हा तिकडं बर्फाचं पाणी झालं राहते. तेव्हा तिकडं वातावरण राहते 18 डिग्री. आता 18 डिग्रीत आपल्या इकडे आले आहे. ते तिकडल्या उन्हाळा लागला का वापस जाते, हिवाळा लागला का ते आपल्या इकडे वापस येते. समजलं का? तर रशियाहून येते म्हणलं पक्षी, रशियाहून. तर जे जैवविविधता आपल्या इथं आपण जर वेटलँड खतम केले तर ते प्राणीच येणार नाही, मरण ते. अरे हां, तळ गायब, कोण खाल्लं? करायचं ना, डायरेक्ट बंद, तळ गायब. तर रामसर नावाचं शहर आहे इराकमध्ये. ठीक आहे, तिथं मोठं ॲग्रीमेंट झालं होतं, रामसर करार. कोणता करार? वेटलँडशी संबंधित आहे रामसर करार, आणि जैवविविधतेशी संबंधित आहे नागोया करार. कुठं आहे नागोया?
जपान, हे सगळे कलम 48 येले अनुसरून झालं. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. कलम 49 राष्ट्रीय स्मारके, ऐतिहासिक वास्तू, कलाकृती याचे विध्वंतापासून व निर्यातीपासून का करणे, संरक्षण करणे. मग ज्या जुन्या ऐतिहासिक वास्तू आहे याच्या इथून वस्तू काही चोरून नेऊ शकते, काही करू शकते, यासाठी त्याचं संवर्धन करणे. त्यासाठी युनेस्को मोठा फंड जाहीर करते, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जाहीर करते, त्यासाठी फंड देते विशेष. मग तो सारनाथचा स्तंभ असो, वेरूळच्या लेण्या असो, घारापुरी लेण्या असो. ठीक आहे. याचं संवर्धन करण याची जबाबदारी कोणाची आहे, सरकारची. याच्याबाबत कायदेकरण. मग राष्ट्रीय स्मारके, ऐतिहासिक वास्तू, कलाकृती याच्या विध्वंतापासून का करणे, रक्षण. ठीक आहे. मग आता बाबरी मस्जिद बी काय होती, ऐतिहासिक वास्तू होती, ती का गेली, पाळली. ठीक आहे. सरकार थांबू शकलं नाही, ते याच्यात दिलं आहे. कलम 50 भारतीय न्याय व्यवस्था ही राजकीय हस्तक्षेपापासून का करावी, वेगळी. म्हणून भारतातल्या सर्व न्यायपालिका कार्यकारी मंडळापासून का आल्या, विभक्त आल्या. कारण न्यायाधीश निवडण्याच्या पद्धतीत राजकीय हस्तक्षेप चालत नाही. हे कलम 50 हा महत्वाचा आहे. का म्हणते कलम 50, न्यायपालिका ह्या राजकीय हस्तक्षेपापासून का करण्यात येईल, विभक्त. अजिबात न्यायाधीशाची निवड, कारण न्यायाधीशाची निवड जर राजकीय आली, म्हणजे राजकीय माणसाने केली, पंतप्रधान मंत्रिमंडळानं, डायरेक्ट त्याच्या विरोधातली केस जाईल. अरे बापा, साहेबाचे खूप मोठे उपकार आहे, मला न्यायाधीश केलं. ठीक आहे साहेब, जाऊ द्या ना, तुमची सजा माफ, असं करायचं वय. म्हणून हे बंद केलं. हे कलम 50 वर विचारते, न्यायपालिका कार्यकारी मंडळापासून कोणत्या कलमानं विभक्त करण्यात आल्या, कोणत्या, 50. अजिबात न्यायालयात राजकीय हस्तक्षेप चालत नाही. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था आणि सुरक्षितता कायम राखणारे धोरण भारत सरकार स्वीकारेल नेहमीच. मग नेहरूनं पंचशील तत्व सांगितले होते, कोणाच्याही घरात कवाई डोकान पाहू नाही, नाही तर थोका मारण, थोप काढा. अबे कवाई वाकून पाहन खिडकीतून त्याच्या घरचं दिसलं म्हणजे, ठीक आहे, अगाऊ कायले पाहायचं. म्हणजे दुसऱ्याच्या अंतर्गत भांडणात की आजूबाजूच्या देशांनी लुडबुड करू नाही, आंतरराष्ट्रीय सीमाचा आदर राखावा. ठीक आहे. हे बा, आंतरराष्ट्रीय कराराचा नेहमीच आदर बाळगणे, आंतरराष्ट्रीय सीमा वाद व कलह युनोच्या मध्यस्थीने सोडवणे, हे दिलं आहे कलम 51 मध्ये. ठीक आहे. 51 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध, त्याच्यातील विवादाबाबतचे करार आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमाचा आदर राखणे आणि दोन देशांमधील भांडण युनोच्या मध्यस्थीने सोडवणे याच्याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहे. कायच्यात, 51. कलम 50 मध्ये राजकीय ठीक आहे, राजकीय हस्तक्षेपापासून न्यायपालिका विभक्त करण्यात आल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 49 राष्ट्रीय स्मारकाचं रक्षण. कलम 48 वन्यजीव व वने संरक्षण याच्याबाबत कायदे. ठीक आहे. कलम 47. ठीक आहे. कलम 47 पाहिलं ना आपण. 47 मध्ये का पाहिलं, जनतेच्या राहणीमानाचा आणि आरोग्याचा दर्जा सुधारवणे. कलम 46 SC ST OBCंना आरक्षण. कलम 45 प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत. कलम 44 समान नागरी कायदा. आठवते का, हानू जोड्यानं. कलम 40 ग्राम पंचायत. समजलं का. इथं मार्गदर्शक तत्वातले कलम संपले. मार्गदर्शक तत्वाबाबत काही गोष्टी उद्या पाहू, खतम चॅप्टर. मग पाहू एक दिवस मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. धन्यवाद.